हॅलो. सर्व मान्यवरांना अशी विनंती आहे की कृपया करून आपण सभागृहामध्ये स्थानापन्न व्हावं. सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. आज दिवाळीचा पाडवा आणि आपण या रम्य सकाळी संगीत मैफिल, भावगीत, भक्तिगीत आयोजित केलेली आहे. सर्वप्रथम आपण मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या दिवाळी पहाटची सुरुवात करणार आहोत. मी डॉक्टर सुनील कुलकर्णी साहेब, उद्योजक रामप्रसादजी घोडके साहेब, शिवनारायणजी मालानी, प्रल्हादराव कान्हेकर, ॲडव्होकेट अशोक फोपसेजी, उद्योजक महेश खारकरजी, मी यानंतर विनंती करतो की आपण प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात करावी. केशवराज बाबासाहेबांच्या चरणी आम्हा सर्व कलाकारांच्या वतीनं आदरांजली. ही कला आम्ही बाबासाहेब केशवराजांच्या चरणी अर्पण करतो आहोत. पाडवा पहाटचा सुंदर उपक्रम सेलूत सुरू होऊन हे दुसरं वर्ष आहे आणि मला ह्या सभागृहाचं, या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य मागच्याही वर्षी जाणवलं होतं की प्रत्यक्ष एकतर मंदिरात कार्यक्रम होतो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अगदी सकाळी सकाळी सूर्याची किरणं समोरून येतात आणि तो जे प्रसन्न वातावरण असतं, फार कमी ठिकाणी असा आम्हाला अनुभव होतो. नांदेडला बंदा घाटावरती जो उद्या आता कार्यक्रम आहे तेव्हाही असं सुंदर वातावरण असतं, प्रत्यक्ष नदीच्या काठावर बसून. सकाळचं जे अतिशय सुंदर असं वातावरण आहे त्याच्यामुळे सुरुवात आपण अर्थातच जात्यावरच्या ज्या ओव्या आपल्याकडे पहाटे म्हटल्या जातात त्याच्यापासून आपण करूयात. अतिशय सुंदर अशा या जात्यावरच्या ओव्या त्यांना आपण कार्यक्रमाची मंगलमय अशी सुरुवात करूयात. थोडा
जडो त्याच्या संसाराला उंजळीर भरू देगा देगा पाखरांच्या चोची देगा पाखरांच्या चोची दुःखात पंखाना असो सावली मायेची असो सावली मायेची आबादानी हो शीत शीत भरू दे दाण्यांचे शीत भरू दे दाण्यांचे तुझ्या पालखीला शब्द बांधू तू कोवाचे शब्द बांधू तू कोवाचे शब्द बांधू तू कोवाचे शब्द बांधू तू कोवाचे. पहाटेच्या ओव्या आहेत, पण त्या जोडीला जो मी आवर्जून उल्लेख करेन, पद्मश्री नादो महानोर यांची ही कविता आहे. तिने तीच जात्यावरच्या ओव्याच्या मध्ये लिहिलेली आहे. आणि महानोरांचं निधन झाल्याच्या नंतर त्यांच्या श्रद्धांजलीचे आम्ही जे 5 कार्यक्रम केले त्याच्यामध्ये आवर्जून यांना वर्षा त्या कार्यक्रमाची सुरुवात करायची. पहाटे तर जे अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे आणि ती बाई कष्टानं जात्यामधून जेव्हा जात्यावरती बसून आपल्या सगळ्या कष्टाला विसरून तिच्या ओठी ओवी येते आहे. ते जे सकाळचं अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे. बोरकरांनी एका ठिकाणी असं फार गोड वर्णन केलेलं आहे. क्षितिजी आले भरते ग घनात कुमकुम खिरते ग. पहाटेचं वर्णन आहे. क्षितिजी आले भरते ग घनात कुमकुम खिरते ग. झाले अंबर झुलते झुंबर हवेत आत्तर तरते ग. लाजण झाली धरती ग साजण काठावरती ग. उन्हात पान मनात गान ओला उनी थरथरते ग. नाते आपुले नाते ग होऊन ऋतुरस गाते ग. जळात ज्योती तृणात मोती लावित आले परते ग. क्षितिजी आले भरते ग. अशी ही सकाळची अतिशय प्रसन्न अशी वेळ. आणि मराठीतले पहाटेच्या संदर्भातली भोपाळी ज्याला म्हणूयात आपण, अशी अतिशय सुंदर अशी गाणी आहेत. खरं तर नुसत्या भोपाळींचाच कार्यक्रम करावा इतकी सुंदर गाणी मराठीमध्ये आहेत. पण त्याच्यातलं एक फार सुंदर कुमार गंधर्वांचं गीत आम्ही निवडलेलं आहे. आणि त्याचे परत कारण हेच आहे की हे कुमार गंधर्वांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्याच्यामुळे हे जे गाणं त्यांना आदरांजली म्हणून आम्ही सादर करतो आहोत. उठी उठी गोपाळ. मलयगिरीचा चंदन गंधित रूप तुला दाविला. स्वीकारावी पूजा उठी उठी गोपाला. उठी उठी गोपाला. उठी उठी गोपाला. पूर्व दिशेला गुलाल उधळून पूर्व दिशेला गुलाल उधळून ज्ञानदीप लावी
झडे चौघडा राजद्वारी झडे राजद्वारी झडे चौघडा राजद्वारी 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 झडे चौघडा शुभकाल झाला शुभकाल झाला सागर तीरी ऋषी मुनींचा सागर तीरी ऋषी मुनींचा वेद घोष चालला सागर तीरी ऋषी मुनींचा वेद घोष चालला वनवेळूंचे वाजवी मुरली वनवेळूंचे वाजवी मुरली छान सूर लागला तरु शिखरावर कोकिळ कवीने पंचम स्वर लाविला स्वीकारारी पूजा उठी गोपाला उठी गोपाला उठी उठी गोपाला सुंदर ही रचना आहे. पहाटेचं जे वर्णन आहे, तुमच्यापैकी जे शास्त्रीय संगीताची प्रेमी असतील त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही जरूर आहिर भैरव रागातली पंडित जसराज यांची एक बंदिश आहे. त्याच्यामध्ये वर्णन असे की नदीच्या काठावर बसून गर्ग परासर और मुनी नारद पढत वेद श्रुती छंद आज तो आनंद आनंद. पहाटेचं वर्णन आहे आणि नदीच्या काठावर घाटावरती बसून ऋषी मुनी वेद गायन करतायत, सामवेद गायन करतायत, असं ते प्रसन्न वातावरण सगळं पहाटेचं आहे. इतक्या प्रसन्न वातावरणामध्ये पुढचं जे गाणं स्वाभाविकपणे येणार आहे ते म्हणजे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या. दुसरं एक कारण मला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे की जे गाणं आम्ही यासाठी का निवडलेलं आहे. मी तुम्हाला सुंदर ते ध्यान हे शब्द म्हटल्याच्या नंतर तुमच्या कानामध्ये किंवा डोक्यात जी चाल येईल तीही नाही. या अभंगाला शांतीभूषण देशपांडेच्या आठवणकर यांनी स्वतंत्रपणे वेगळी चाल दिलेली आहे आणि ती वर्षानंच गायलेली आहे. अनलायझर डिवाइन नावाचं एक जे चॅनल आम्ही नव्यानं सुरू केलेलं आहे त्याच्यावरती रोज एक सकाळी 7 वाजता नवीन अभंग म्हणजे अभंगाची नवीन रचना, अभंग जुनेच आहेत सगळे संतांचे, त्याची नवीन रचना आणि ती वेगवेगळ्या गायकांकडून गायलं जातं, आम्ही गाऊन घेतो आणि सादर करतो आणि ते सगळे अभंग हे टाळ, चिपळी, एकतारी, दिमडी या पारंपरिक वाद्यावरतीच गायले जातात, तबला पेटीवरती गायले जात नाहीत. त्याच्यामधला हा जो अभंग आहे अप्रतिम अशी ती रचना झालेली आहे आणि बऱ्याच मोठमोठ्या संगीतकारांनी सुद्धा जेव्हा ऐकल्याच्या नंतर शांतीभूषणच्या आणि वर्षाच्या पाठीवर थाप दिली. ती फार गोड अशी रचना, संत तुकारामांची ही रचना, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आणि मला वर्षाचा एका गोष्टीसाठी हेवा वाटतो की जसं दुसऱ्यांचे गाणे गाणं ही गोष्ट वेगळी, पण आपल्यासाठीच रचलेलं गाणं आपणच ते गातो आहोत, आपल्याच गावात गातो आहोत आणि तेही पुन्हा मंदिरामध्ये गातो आहोत. त्याच्यापेक्षा अजून वेगळं भाग्य वर्षासाठी काय असू शकतं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी
सांगत होतो मी, इतकी रचना ही गोड झाली जेव्हा आमच्या स्टुडिओमध्ये हे रेकॉर्डिंग चालू होतं आणि रेकॉर्डिंग संपल्याच्या नंतर एकदमच सगळे थांबले. त्या कॅमेरामनला सुचच ना पुढची सूचना काय द्यायची ते, कारण की वेगळी चाल आहे, अप्रतिम अशी चाल आहे. आणि काल ज्या ओळी मी वर्षासाठी वापरल्या, आज तिचे आई बाबा इथे आहेत म्हणून त्यांना आवर्जून सांगतो, तुमच्या मुलीच्या आवाजासाठीच्या ह्या ओळी आहेत. तुला ऐकता दाटून येते पवित्र ऐसे उरात काही, तुला ऐकता दाटून येते पवित्र ऐसे उरात काही, परमेशाने भरून ठेवले साधे सात्विक सुरात काही. नितळ स्वरांचा प्रवाह ऐसा, नितळ स्वरांचा प्रवाह ऐसा, तरणे त्यातून मुश्किल होते, उरेन काही हाती आपुल्या, बुडून जाते पुरात काही, बुडून जाते पुरात काही. या सात्विक स्वरांचा जो आपण ठीक आहे, तुम्ही जर कौतुक कराल, तुमची मुलगी आहे, तुमची सून आहे, मी कौतुक करेल छोट्या भावाची बायको आहे म्हणून. पण मी जेव्हा बघितलं की जेव्हा जेव्हा ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीची रचना किंवा हा गोड आवाज पोहोचतो आणि लोकांची ती प्रतिक्रिया येते, वर्षासाठी एकदा जोरदार टाळ्या. पुढचं जे सुंदर रचना आहे, खरं तर दक्षिणेतून आपल्याकडे आणि आपल्यातून नंतर वरती भक्ती संप्रदाय, भक्ती रचना गेलेल्या आहेत. म्हणजे एका अर्थाने नामदेव महाराजांचं जे श्रेय उत्तरेतले संत मान्य करतात, कबीर पण नामदेवांना गुरु मानतात, असं त्यांचा एक दोहा आहे. कारण की भक्ती संप्रदाय परंपरा जी आहे ही दक्षिणेतून आपल्याकडे आली आणि आपल्याकडून उत्तरेमध्ये गेली. हिंदीमध्ये फार सुंदर भक्ती रचना आल्यात, पण त्या नंतरच्या काळातल्या आहेत. त्याच्या आधीच्या नामदेवांच्या रचना आहेत. इवन अगदी त्या गुरुग्रंथ साहेबमध्ये सुद्धा 65 रचना नामदेवांच्या घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये संग्रहित केलेल्या आहेत. हिंदीमधली एक फार अशी गोड रचना, अनुप जलोटांनी जी हिंदी गाणी, भक्तिगीतं अतिशय लोकप्रिय केले, त्याच्यातलं ही एक रचना, वो काला. वैभव तुमच्या समोर ठेवेल. वो काला मुरलीवाला. वो काला एक बांसुरी वाला, वो काला एक बांसुरी वाला, बांसुरी वाला. वो काला एक बांसुरी वाला, वो काला एक बांसुरी वाला, वो काला एक बांसुरी वाला, सुध बिसरा गया मुरी रे, सुध बिसरा गया मोरी.
ढूंढा मैंने मथुरा ढूंढी, गोकुल ढूंढा मैंने मथुरा ढूंढी, गोकुल ढूंढा मैंने मथुरा ढूंढी। कोई नगरिया ना छोड़ी रे, सुध बिसरा गया वो काला एक बांसुरी वाला, वो काला एक बांसुरी वाला, सुध बिसरा गया मोरी रे, सुध बिसरा गया माखन चोर जो नंद किशोर वो, माखन चोर जो नंद किशोर वो, माखन चोर जो नंद किशोर कर गयो रे, कर गयो रे, कर गयो मन की चोरी रे, सुध बिसरा गया मोरी वो काला एक बांसुरी वाला, वो काला एक बांसुरी वाला, वो काला एक बांसुरी वाला। याच्या आत मीच तुम्हाला एक विनंती करतो की एक शेवटचं कडवं घ्या फक्त. तान सुना के छुप गयो फिर एक तान सुना के, ढूंढा मैंने मथुरा ढूंढी, गोकुल ढूंढा मैंने मथुरा ढूंढी। राधा के मन की जो अवस्था है बेचैनी, इसमें बड़ा अच्छे से गाया भी है, इसका जो कंपोजिशन जो बना है वो भी बड़ा खूबसूरत है। गोकुल ढूंढा मैंने मथुरा ढूंढी, गोकुल ढूंढा मैंने मथुरा ढूंढी, कोई नगरिया न छोड़ी रे, सुध बिसरा गया मोरी वो काला एक बांसुरी वाला, वो काला एक बांसुरी वाला, सुध बिसरा गया मोरी रे, सुध बिसरा गया मोरी वो काला एक बांसुरी वाला, वो काला एक बांसुरी वाला। समोर म्हणायचं कारण थोडंसं वेगळं होतं. तुम्ही जी अप्रतिम व्हायोलिनचा तुकडा आणि बासरी ऐकली त्याच्यासाठी एकदा टाळ्या. आणि याचं एक कारण आहे की आम्ही, तुम्ही बघत असाल की इथे कुठेही कीबोर्ड किंवा कुठलंही डिजिटल इन्स्ट्रुमेंट वापरलेलं नाही. हा जो मूळ सच्चा सूर आहे, जो कुठल्याही वाद्यातून बाहेर येतो, तो तुमच्या कानावरती यावा, म्हणजे पॅकेटमधलं पावडरचं दूध आणि प्रत्यक्ष गाईच्या आचळातून आलेलं दूध याच्यातला फरक प्रत्यक्ष कळू शकेल. आणि ज्या अप्रतिम पद्धतीनं कृष्णाचं जे वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे, कृष्णाच्या बाबतीमध्ये आम्ही काल गीत रामायणाचा कार्यक्रम केला आणि आज हे कृष्णाचं गीत. रामजन्म दुपारचा आहे, टळटळीत दुपार 12ची वेळ, चैत्र शुद्ध मास त्यात नवमी ही तिथी, आणि कृष्ण जन्म नेमका रात्रीचा आहे. ते जे वर्णन आहे तो प्रसंग लक्षात घ्या. हा पाऊस पडतो रात्री, हा पाऊस रडतो गात्री, वेदना नदीगत वाहे तुडुंब भरल्या पात्री. ते कृष्ण जन्माच्या वेळेसचा प्रसंग आहे. हा पाऊस पडतो रात्री
हा पाऊस रडतो गात्री, वेदना नदीगत वाहे, तुडुंब भरल्या पात्री, आवाज उठेना कोठे, दुःखाची बसली वाचा. आवाज उठेना कोठे, दुःखाची बसली वाचा. आवाज उठेना कोठे, दुःखाची बसली वाचा. दृष्टीस दिसेना काही, डोळ्यांच्या झाल्या खाचा. ही काजळ ओली रात्र, किती गुज दडविते ओठी. ही काजळ ओली रात्र, किती गुज दडविते ओठी. वेदना कृष्ण जन्माची, सोसते मुक्याने पोटी. आणि शेवटच्या 2 ओळीत कृष्ण म्हणजे नेमकं काय. उत्तरास शोधित जेव्हा, अडकतो जिथे जो प्रश्न. उत्तरास शोधित जाता, अडकतो जिथे जो प्रश्न. जन्मतो अशा जडवेळी, त्याचेच नाव श्रीकृष्ण. जन्मतो अशा जडवेळी, त्याचेच नाव श्रीकृष्ण. सगळी प्रतिकूल परिस्थिती आहे, अंधार आहे, नदीला पूर आलेला आहे, विजा कडकडत आहेत, रात्रीची वेळ आहे. आणि त्या अशा वेळी अशा सगळ्या समस्या की ज्याचं उत्तर सापडत नाही. उत्तरास शोधित जाता, अडकतो जिथे जो प्रश्न. उत्तरास शोधित जाता, अडकतो जिथे जो प्रश्न. जन्मतो अशा जड वेळी, त्याचेच नाव श्रीकृष्ण. त्याच्यामुळे कृष्णाच्या संदर्भामध्ये जे वेगवेगळे विश्लेषण केले जातं, तसं हे एक विश्लेषण आहे. याच्यानंतरची अप्रतिम जी रचना आहे तशी ती लोकप्रिय आहे, माझी रेणुका माऊली. आणि ती आम्ही आवर्जून ह्याच्यामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. माझी रेणुका माऊली. कल्पवृक्षाची सावली.
पूजा वर्षासारखीच भूमिकन्या आहे आणि मला असं वाटतं की हा पांडा पडतो की काय की बाबा सेलूमध्ये अतिशय गोड गळे तयार होत आहेत आणि त्यांचा सुगंध मग सगळ्या मराठवाडाभर किंवा महाराष्ट्रभर पसरेल. मी अपेक्षा करतो असेच नवीन नवीन कलाकार ह्या सेलूच्या रसिक मातीतून जन्माला यावेत. तबल्यावरती आहेत गजानन धुमाळ, ते पण भूमिपुत्र आहेत. त्यांच्या बाजूला साईड रिदमचा जो आवाज तुम्हाला येतोय, टाळ असो किंवा बाकीचे वाद्य असो, ललित चोबे. ललितची एक मी वेगळी ओळख तुम्हाला आवर्जून करून देतो की आम्ही ॲनलायझर डिवाईनवरती गेले 120 दिवस रोज जो अभंग टाकतो आहोत त्याच्यावरती जे एकतारी वाजवायची आहे तर त्याची सुरुवात ललितनी केली आणि म्हणजे एकतारी वाजवणं फार अवघड गोष्ट आहे. आम्ही बऱ्याच चांगल्या चांगल्या कलाकारांना बोलून पाहिलं, त्यांना एकतारी वाजवता आली नाही. एकतरी वाजवण्याचं अशी त्याची एक वेगळी ओळख. त्यानंतर गायक वैभव पांडे, वर्षा जोशी यांच्या टीममध्ये सहभागी झालेले कलाकार. त्यानंतर व्हायोलिनवरती आहेत पंकज शिरभाते. त्यांना यासाठी धन्यवाद की त्यांचं एक कौटुंबिक अडचण होती म्हणून कालच्या कार्यक्रमाला ते येऊ शकले नाहीत गीत रामायणाला, पण ते सगळं त्याच्यावरती मात करून आवर्जून रात्रीचा प्रवास करून मुंबईहून ते आमच्या या कार्यक्रमासाठी आले. आणि तुमच्या लक्षात येईल की आम्ही का आग्रही होतो की त्यांनी कार्यक्रमात यावं म्हणून. जे त्यांनी सुंदर तुकडे ते वाजवत आहेत मधून. आणि शांतीभूषण देशपांडे चारठाणकर हे पण भूमिपुत्र आहेत, चारठाण्याचे आहेत. आणि वैशिष्ट्य म्हणजे सुंदर ते ध्यानचं जी चाल त्यांनी दिलेली होती. आणि तेच नाही, सलग 100 दिवस रोज एक अभंग नवीन चाल देऊन सादर करायचं अतिशय अवघड काम ते करतायत. त्यासाठी त्यांचं टाळ्या. आणि मी परत उल्लेख करतो की आजकाल डीजेचे कार्यक्रम होतात, कराओकेचे कार्यक्रम होतात, कीबोर्ड सगळा गोंगाट असतो. शोर और सुर में यही फर्क होता है, शोर खत्म हो जाता है, सूर खो जाता है. तर सूर नेमका काय हे कळायचं असेल तर तुम्हाला वाद्य तर ते ऐकावे लागतील. जसं कंठातून येणारा सूर सच्चा असतो तसं आजकाल त्या डिजिटलमधला सूर ऐकू यायला लागला. म्हणून आम्ही एक आवर्जून प्रयोग गेले 1-1.5 वर्षापासून छत्रपती संभाजीनगर आणि इतर ठिकाणी कार्यक्रमात करतो की सगळे मूळ वाद्य घ्यायची. अगदी आता दिमडीसारखं वाद्य पण त्यानं हातात घेतलेलं आहे, तुम्ही आता ऐकताल. जे सुंदर गाणं आहे लताबाईंचं, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. आणि त्याच्यामध्ये जे वाद्य वापरलेली आहेत ना सगळी आत्ता तुम्हाला, म्हणजे मला त्या गोष्टीचा फार अभिमान आहे की प्रत्यक्ष रेकॉर्डिंगच्या वेळेस ज्या पद्धतीने मूळ वाद्य वापरल्या गेलेली तसाच आम्ही इथं वापरायचा प्रयत्न केलेला आहे. आणि एक काहीतरी सच्च तुमच्या कानावरती व्यावसायिक पद्धतीचे कार्यक्रम खूप होतात तुम्हाला मी खरंच सांगतो. आणि त्याला काही लागत नाही, कराओके आणि ते कीबोर्ड घ्यायचं आणि हे करायचं. पण अशा पद्धतीचं मुळात संगीत संयोजनसुद्धा अवघड आहे कारण की ते सगळं बसवावं लागतं. ह्याचं रेडीमेड काहीच नसतं. ऐकूयात लताबाईंचं. त्यांनी कुठलंही शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलेलं नाही. हा जो सूर आहे नैसर्गिकरित्या, ज्याला गॉड गिफ्ट आपण म्हणतो, DNA मधूनच. हो मी म्हणजे ते मला वाटतं मागच्या जन्मामध्ये शिकून रियाज करून आलेत की या जन्मामध्ये, कारण दुसरं काय सांगणार, काहीच सांगितलं नाही. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, राज्यराणी एक्सप्रेसने आलेत ते आत्ता सकाळी. असं नाही की यांच्याबरोबर बसले, ते फक्त गाणे पाठवलेले होते, त्यांना कळलं काय सूर आहेत ते आणि वाजवतो. ऐकूयात लताबाईंचं अप्रतिम असं गाणं, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. आभाळागत माया तुझी
तुमच्या लक्षात आलं असेल की एकदा सच्चा स्वर जर कानावरती पडला तर किती सुंदर पद्धतीनं आपण पण ते ऐकू शकतो. 60-70 वर्षापूर्वीचं गाणं आहे. आजही तितकं ताजं टवटवीत, आजही तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता. यानंतरचं जे अतिशय सुंदर असं गाणं आम्ही निवडलेलं आहे. नाही मोजली कवडी दमडी, नाही मोजला दाम, जन्मभरीच्या श्वासा इतके मोजियले हरिनाम, बाई मी विकत घेतला श्याम. अतिशय सुंदर असं ते गाणं आहे. आणि तुम्ही बघताल की हे जे सगळे मी ज्या ह्याचा उल्लेख आवर्जून करतो आहे, मूळ वाद्य या ठिकाणी आहेत आणि त्या पद्धतीनं तुम्ही त्याचा अतिशय सुंदर असा आनंद घेता आहात. हा सगळा वाद्यसंच. आणि तुमच्या अजून एक लक्षात येईल गोष्ट की बाबा, जेव्हा आपल्याकडे संगीताचं एक वैशिष्ट्य असं आहे की मी म्हणालो की हे राम हिवाळे तर सकाळच्या गाडीनं आले आणि नंतर थोडक्या ह्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यांबरोबर त्याचं हे करून घेतलं. त्याचं कारण असं आहे की आमच्या फ्रेंच मित्रांनी मला आवर्जून विचारलं होतं, कार्यक्रम तो आवर्जून ऐकतो आपले इथे असताना, की बाबा ह्यांचं आपसामधलं संयोजन म्हणजे ट्युनिंग कसं असतं. त्याचं म्हणणं होतं की बाबा वेगळा तबलेवाला किंवा हार्मोनियम किंवा व्हायलिन किंवा बासरी असे हे सगळे वेगळे. आणि बऱ्याचदा मी असं बघतो की तुमच्या वेस्टर्नमध्ये कसं आहे माहिती आहे का, समोर नोटेशनचा कागद ठेवलेला असतो. त्या फ्रेंच मित्राला हे माहीत होतं की आपल्याकडे समोर असा कागद ठेवलेला असतो सगळ्या वादकांच्या समोर आणि त्या नोटेशनप्रमाणे ते वाजवतात आणि म्हणून ट्युनिंग होतं. पण तुमच्याकडे असं न होतं. ट्युनिंग कसं काय होतं, हे तुमचं काय वैशिष्ट्य आहे. तर मी त्याला सांगितलं की आमची जी शिकवण्याची पद्धत आहे, शास्त्रीय संगीत शिकवण्याची जी पद्धत आहे ती अगदी हिमालयापासून काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत तीच आहे. सगळ्यांनी त्याच पद्धतीची संथा घेतलेली असते. त्याच्यामुळं जी सुरांची बेसिक ओळख असते ती एखाद्याला असेल, त्याला ते मूळ ज्ञान असेल तर मग त्याच्याप्रमाणे ते ॲडजस्ट करता येतं. आणि ते प्रत्यक्ष शिकतात कसे, वैभवच्या समोर बसून ते आमच्या फ्रेंच मित्रांनी समजून घेतलं शास्त्रीय संगीताचे धडे कसे येतात. आणि मग त्याला ते पटलं की इतकं म्हणजे तुमच्याकडं इतक्या वर्षांपासून चालू आलेलं आहे आणि इतकं ते अप्रतिम असं ते संगीत आहे आणि इतकी ती समृद्ध अशी परंपरा आहे. ऐकूयात हे पुढचं अतिशय सुंदर असं गीत, बाई मी विकत घेतला श्याम. नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचला दाम, विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम.
अप्रतिम. आणि पुढचं जे सुंदर गाणं आहे, कानडा राजा पंढरीचा. श्याम आणि म्हणजे कृष्ण आणि विठ्ठल एकच मानल्या गेलेलं आहे. आणि आपण खरं तर म्हणजे ज्या पद्धतीनं देवतांकडे बघतो, म्हणजे जशी ही भावना व्यक्त झालेली आहे की जन्मभरीच्या श्वासा इतके मोजी येले हरिनाम. आता ही स्त्री भावना आहे आणि त्याच बाईनं जात्यावरच्या ओव्यामध्ये ह्याच कृष्ण किंवा विठ्ठल म्हणूयात आपण, कारण की ते आता पुढचं गाणं तसं आहेच आहे. म्हणजे ही मिश्किलता जी आहे आपल्याकडच्या जात्यांवरच्या ओव्यामध्ये, एकीकडे भक्तिभाव आहे, देव त्याची पूजा सगळं आहे, आणि दुसरीकडून विठ्ठलाचे पाय, आपल्याकडची गंगाखेडच्या परिसरातली ओवी आहे जात्यावरची. विठ्ठलाचे पाय रुक्मिण मर्दी ते लोण्याने, म्हणजे त्याला हळूहळू रात्री तो फिरून फिरून आलेला आहे सगळ्या भक्तांची काळजी करून, आणि त्याचे पाय दाबते आहे, लोणी लावते आहे. त्याचं कारण असं आहे की विठ्ठलाचे पाय रुक्मिण मर्दी ते लोण्याने मही आन, खरं सांगा जनी तुमची हो कोण. स्त्री मत्सर स्वाभाविकपणे, म्हणजे ते जात्यावरच्या ओव्यात कसं आलेलं आहे बघा. ते खरं तर त्या बाईला हे काही विठ्ठलाबद्दल लिहायचं नसतं, आपल्याच नवऱ्याबद्दल लिहायचं असतं. विठ्ठलाचे पाय रुक्मिण मर्दी ते लोण्याने, खरं सांगा मही आन जनी तुमची हो कोण. विठ्ठल काय ऐकत नाही, पॉलिसी बाजे, तो आपलं झोपेचं सोंग घेऊन बसलेला आहे. रुक्मिण म्हणे देवा तुम्हा लाज थोडी, रुक्मिण म्हणे देवा तुम्हा लाज थोडी, गादी फुलाची सोडून वाकळाची काय गोडी. तरी तो विठ्ठल ऐकायला तयार नाही, पॉलिसी बाजे बाकीच्या नवऱ्यांसारखा तो पण आहे. मग तिला त्याचा राग येतो आणि मग ती त्याचा पुरावा देते. ती त्याला म्हणती आहे, रुक्मिण म्हणे देवा तुमचा येतो राग, रुक्मिण म्हणे देवा तुमचा येतो राग, तुमच्या धोतराला जनीच्या काजळाचे डाग. ते काळजाचे डाग असं पण आहे बरं का त्याच्यामध्ये, काजळाचे किंवा काळजाचे. आता मग तो नवरा आहे शेवटी. आता त्याला कळलं की फार पॉलिसी बाजपणा करणं काही खरं नाही, बायको काही झोपू देणार नाही असं उत्तर द्यायला पाहिजे. त्यानं दिलेलं उत्तर कुठल्याही नवऱ्यानं जसं पॉलिसी बाजपणे बायकोला द्यावं तसं विठ्ठलानं रुक्मिणीला दिलेलं. जात्यावरच्या ओव्यामधलं हे. विठ्ठल म्हणे रुक्मिणी नको राग धरू, विठ्ठल म्हणे रुक्मिणी नको लाज धरू, आपल्या आसऱ्याला जनी सुखाचं पाखरू, आपल्या आसऱ्याला जनी सुखाचं पाखरू. जात्यावरच्या इतक्या अप्रतिम ओव्या आहेत. आणि ह्या आपल्या परिसरातलं मी सांगतो, गंगाखेडच्या परिसरातलं डॉक्टर नागो नांदापूरकरांनी त्या सगळ्या ओव्या संकलित करून त्याच्यामधून संपूर्णच्या संपूर्ण रामायण उभं केलेलं आहे. आणि ही जगातली अशी पहिली घटना आहे की एखाद्या लोककाव्यांमधून पूर्णच्या पूर्ण, ज्याला आपण आर्ष महाकाव्य म्हणतो, महाकाव्याचे सर्गच्या सर्ग संपूर्ण, सगळ्याच्या सगळ्या बालकांड असो किंवा उत्तरकांड असो, सगळेच्या सगळे सर्ग, आणि तेही आपल्याच परिसरामध्ये. अप्रतिम ही एक रचना कानडा राजा पंढरीचा तुमच्यासमोर. आम्ही एक खूप छान भक्तिरचना घेतलेल्या आहे दिवाळी पहाट असल्यामुळे, आणि वेगळ्या पद्धतीने नवीन रचना आहे, तशाच वाद्यवृंद जो सगळा मूळ निवडलेला आहे, जेणेकरून तुम्हाला त्याच्यातल्या जो संगीताचा, त्याच्यातल्या काव्याचा खरा आनंद घेता यावा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंतपारयाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रकटला असा विठेवर. निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रकटला असा विठेवर. उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर. पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा
खरं तर मला इतका मोह होतो आहे की त्यांना म्हणावं की शेवटचं परत म्हणा, पण माझ्या लक्षात आलं की प्रत्येक गाण्याला वन्स मोर देत बसलं तर पुढचं काय, त्याच्यापेक्षा वन मोर घेणं जास्त इष्ट आहे. आणि ही जी रचना आहे अप्रतिम अशी, त्याच्यावरून मला अरुण कोलटकरांची एक वामांगी नावाची कविता आठवली, सुंदर अशी. ती डाव्या बाजूला उभी असते म्हणून वामांगी असं त्याला म्हटलं गेलेलं आहे. आणि आपल्याकडे ती पद्धत आहे की जी स्त्री असते ती डाव्या बाजूला असते आणि उजव्या बाजूला जी असते तिला शक्ती म्हणतात. म्हणजे आई, बहीण ह्या किंवा शक्ती ह्या ज्या उजव्या बाजूला असतात आणि पत्नी जी असते ती डाव्या बाजूला असते, वामांगी. त्यांची ती वामांगी नावाची कविता आहे. आणि तुमच्यापैकी जे कोणी प्रत्यक्ष पंढरपूरला गेले असतील त्यांना माहिती आहे की विठ्ठलाची मूर्ती एकटीच आहे, त्याच्या बाजूला रुक्मिणी नाही, रुक्मिणीचं मंदिर वेगळं आहे. आणि ज्या ज्या जुन्या विठ्ठलाच्या मूर्ती सापडलेल्या आहेत त्या सगळ्या एकट्याच आहेत. विठ्ठल आणि रुक्मिणी अशी मूर्ती नंतरच्या काळात तयार झाली. अरुण कोलटकरांची ती वामांगी नावाची कविता आहे. मंदिरात गेलो होतो मध्ये तिथे विठ्ठल काही दिसेना, मंदिरात गेलो होतो मध्ये तिथे विठ्ठल काही दिसेना, रुक्मिणी शेजारी नुसतीच वीट. मंदिरात गेलो होतो मध्ये तिथे विठ्ठल काही दिसेना, रुक्मिणी शेजारी नुसतीच वीट. म्हटलं राहिलं रुक्माय तर रुक्माय, आपल्याला काय कोणाच्या तरी पायावर डोकं टेकवायचं. टेकवलेलं डोकं परत काढून घेतलं, पुढे मागे आपल्याच कामाला येईल म्हणून. टेकवलेलं डोकं परत काढून घेतलं, पुन्हा पुढे मागे आपल्यालाच कानावरती कामाला येईल म्हणून. आणि जाता जाता सहज रुक्माईला म्हणालो, इठू दिसत नाही कुठे. जाता जाता सहज रुक्माईला म्हणालो, इठू दिसत नाही कुठे. दिसत नाही म्हणजे उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला. दिसत नाही म्हणजे उभ्या नाही का माझ्या उजव्या अंगाला. मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला, म्हणलं नाही तिथे तर कोणीच नाही. म्हणते कशी, नाका नीट डावं उजवं जरा मला कमीच दिसतं. म्हणते कशी, नाका नीट पाहण्यात उभा जन्म गेला, डावं उजवं जरा कमीच दिसतं. इतके लोक आत्तापर्यंत येऊन गेले, कोणीच कसं मला काही सांगितलं नाही. आषाढी कार्तिकेला इतके लोक येऊन गेले, कुणीच मला कसं काही सांगितलं नाही. मी पण वेडी बाजूला उभा असेल विठू म्हणून उभी राहिले खांद्याला खांदा देऊ. कुठे जातो कधी येतो काही काही कळत नाही. कुठे जातो कधी येतो काही काही कळत नाही. आज 28 युगानंतर मला भेटायला धावून आलं. आज 28 युगानंतर मला भेटायला धावून आलं. 28 युगांचं एकटेपण, 28 युगांचं एकटेपण. स्त्रीच्या एक जी दुःख जे व्यक्त केलेलं आहे त्या कवितेमधून की ती एकटीच आहे आणि तिच्या बाजूला काही प्रत्यक्ष विठ्ठल असं नाही आहे. नंतर मग ती चूक नंतरच्या पुरुषांनी दुरुस्त करून घेतली ना आता विठ्ठल रुक्मिणीचं मात्र प्रत्येक मंदिरामध्ये आवर्जून त्याच्या बाजूला रुक्माई असते. यानंतर जी रचना निवडलेली आहे, दिवाळीचं मुहूर्त आहे आणि दिवाळी पहाट, पाडवा पहाट आता सेलूची प्रथा पडत चाललेली आहे. वर्षा हे जे गाणं गाणार आहे, आली माझ्या घरी ही दिवाळी. तर मला आता हे काल मागच्या वर्षीपासूनचा कार्यक्रम त्याला तुमचा भेटलेला प्रतिसाद पाहिल्याच्या नंतर मला असं वाटतं की पुढच्या वर्षीपासून सेलू नगर परिषद असा ठराव करेल की वर्षा जोशीचा पाडव्याचा कार्यक्रम झाला तरच त्याला दिवाळी म्हणा, नाही झालं त्याला दिवाळी म्हणू नका. खरंच तुमच्या रसिकतेला मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही ज्या पद्धतीनं प्रतिसाद देतात. व्यावसायिक पातळीवरचे कार्यक्रम असतात, कमर्शियल कार्यक्रम असतात, डीजे लावून कार्यक्रम चालतात. या सगळ्याच्या शिवाय मंदिराच्या प्रांगणात पाडव्याच्या पहाटेला अतिशय सुंदर अशा वेळी तुम्ही या सुमधुर गीतांना दाद देत आहात. आली माझ्या घरी ही दिवाळी, अतिशय गोड असे हे गाणं.